ही विधानसभा झाली की प्रॅक्टिसकडे परत वळणार आहे, मी ठरवलं. हे वसंतराव देशमुखांचं प्रकरण जे आहे हे पूर्वनियोजित वाटते तुम्हाला? नाही, मला सांगू मी म्हणजे माझं याचं काही माय डोंट आय डिड डिस्कस विथ, पण वसंतरावांनी बोलणं आणि अर्ध्या तासामध्ये आत लोकांनी गाड्या फोडणं, गुंडाचे टोळ्या येणं, मी त्यावेळी माझं मत तयार केलं होतं की इट वॉज अ वेल हॅच कॉन्स्पिरसी. वसंतरावला सुद्धा त्यांनी बोलायला लावलं का दॅट ऑल्सो आय एम नॉट त्यासुद्धा माझ्या मनात शंका आहे अजून. नंतर मी बोलल्यानंतर साहेब अर्ध्यात 20 मिनिटामध्ये लोक जमतात काय, गाड्या फोडतात काय, त्यांचा भाऊ येतो काय, ते सगळे तिथं वातावरण निर्माण करता काय, म्हणजे हे कशाचं होतं काय. पण काय की आता पुन्हा मी त्या विषयावर काय गेलो नाही. मग माझं तर त्याचवेळी माझ्या मनात पाच चुकली की कारण यापूर्वी असे उदाहरणच आहेत निवडणुकीच्या, यांची निवडणूक ताब्यातून चालली का यांनी असं गुंडागिरी केली समजायची. मी तुम्हाला मागचे 2 उदाहरण दिले, तुम्हाला कारखान्याचे दिले, मागच्या निवडणुकीचे दिले. असं ही त्यांचा तो एक ती स्ट्रॅटेजीज आहे. म्हणून वसंतराव देशमुखला पुढं करून त्यांनी जर त्यांना वक्तव्य करायला लावलं असेल, ही इज केपेबल ऑफ, मागचं पार्श्वभूमी जर पाहिली तर मे बी, नाही तर साहेब पळसत कधी म्हणतात मी बोललो स्वतःच्या मुलीबद्दल स्वतःच्या नाही हो, ह्या परवाच्या घटनेबद्दल म्हणतो. तेच की मी म्हणतोय की असं कोणता बाप आपल्या मुलीबद्दल. वसंतराव नाही त्याच्याबद्दल बोलले, मी वसंतराव बोलतो. हे जे म्हटले ना की ती कॉन्स्पिरसी आहे काय, बाळासाहेब थोरातांनी त्यांना सांगितलं असेल असं जर तुम्हाला शंका वाटते त्याबद्दल? आय डोंट से दॅट. कॉन्स्पिरसी कसं आहे की मे बी, पण मला सांगा तुम्ही 20 मिनिटात माणसं काही जमावत होतो, उत्स्फूर्त असू शकतात ना. काय उत्स्फूर्त असू शकतात, अशी कोणती उत्स्फूर्तपणा आहे. त्यांचा बालेकिल्ला धांदरफळ आहे, बाळासाहेबांचा आत्मा धांदरफळ आहे. तिथं आज 8,000 लोक जमतात सभेला. ते त्यांचं पूर्ण राजकारणाची भिस्त त्या धांदरफळ घाटावर आहे. आमचं सांगायचं म्हणणं एवढंच आहे, असं कसं इवन इफ वसंतराव वुडंट हॅव स्पोकन, दे हॅड टू डू दॅट. ते करणारच होते. त्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. मी जेव्हा सभेत आत आलो धांदरफळच्या, आणि मला नंतर रिअलाईज झालं, मी जेव्हा सभेत आत आलो तेव्हा पूर्ण कोरडं होतं. आणि वेन आय वॉज ट्राईंग टू लीव, मला लोकांनी जेव्हा बाहेर काढले किंवा महिला स्टेजवर आल्यात, पूर्ण पाणी होतं खाली. आता त्या धावपळीत मला लक्षात नाही आलं. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मी जेव्हा विचारलं अरे काय प्रॉब्लेम आहे, मग त्यांनी मला सांगितलं दादा हीच कॉन्स्पिरसी होती. त्यांनी पाणी सोडायचा प्रयत्न केला सभेमध्ये की लोक पळतील, चिखलात पडतील आणि मग आम्ही यांना हाणू. पाणी तिथं होतं तर दुर्दैवाने माझ्याकडे व्हिडिओ फुटेज नाही आहे. माझं पाय इथपर्यंत पाण्यामध्ये होतं. अरे म्हटलं पाऊस तर पडला आणि सभा पूर्ण झाली, येताना मी त्याच रस्त्याने दुसऱ्या बाजूला काढून लागलं, नाही तर मुळात सुजेलाच मांडण्याचा प्रयत्न होता. आणि आम्ही तर भांडण नाही केलं साहेब कधी. मी साहेबाला बोलून सांगतो, दिस कॉन्स्पिरसी वॉज टू टेक हिम इन दॅट. ज्या लोकांना मारलं त्या, म्हणजे दुसऱ्या बाजून लोकांनी त्याला काढलं, दुसऱ्या बाजून त्याला घेऊन गेले. म्हणजे वसंतराव बोलले काय अन्न बोलले काय, इट वॉज अ प्लॅन विच दे हॅड टू एक्झिक्यूट. एक निमित्त वसंतराव झाले. आपलं हे म्हणणं नाही की त्यांनी बोलायला लावलं. वसंतराव कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट देतील ही अपेक्षा त्यांना होती. ते प्रिपरेशनमध्ये होते आणि ते धांदरफळची सभा एवढी मोठी झाली त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये की मग दॅट वॉज त्यांचं राजकारण, त्यांचं धांदरफळ आहे सगळं. राधाकृष्णजी, तुम्ही म्हणालात की जो कॅपेबल उमेदवार आहे तो तुमच्या बाजूला बसलेला आहे, तर सुजय विखेंची उमेदवारी या प्रकरणामुळे त्यांचं तिकीट कापलं गेलं? नाही, तिकीट नाही कापलं, आम्ही तिकीट मागतच नाही ना. कारण उमेदवारीची पूर्ण तयारी केली होती. ते म्हणाले की आम्ही फॉर्म सुद्धा भरायची तयारी केली, म्हणजे धांदरफळची गर्दी पाहता जागा भाजपला सोडावी, भाजपला जागा सोडावी असा आमचा शेवटपर्यंत होता. भाजप असेल तर आम्ही कंटेस्ट करू असा एक प्रयत्न होता. पण तो शिंदे सेनेला गेला तर त्यांचा आग्रह होता, म्हटलं आपण विल टेक दिस कॉल, पण एकदा आपण लोकमताचा त्या ठिकाणी अंदाज घेऊन निर्णय करू. राजकारणात भावनिक निर्णय करून चालत नाही ना. काल विनोद तावडे